साक्षी सांगायची लवकरात लवकर मागील हप्त्यामध्ये मागचा रविवार माझी मुलगी जेसिका ही दिल्लीमध्ये असते, तुम्हाला माहिती आहे, आणि तिला 3 दिवसाची सुट्टी होती आणि 3 दिवसाच्या सुट्टीमध्ये ती बुलढाणा इथे आली. ती येणं जाणं विमानानेच करते आणि आल्यानंतर तो दिवस मागच्या रविवारी दिवस होते आणि आम्ही दिवसभर थोडंसं फिरलो वगैरे आणि सोमवारी आम्ही अकोल्याला गेलो डॉलीला भेटायला. तिथं आम्ही थोडासा टाइम स्पेंड केला. ह्या 3 दिवसामध्ये खूप जर्नी झाला आमचा, इकडं फिर तिकडं फिर, आणि त्याच्यामध्ये थोडंसं सर्दीसारखं आणि कफसारखं मला वाटायला लागलं होतं. आणि मग मी जेसिकालाही थोडंसं त्रास होत होता आणि मग मी जेसिकाला चेक करायला गेलो आणि मग मी माझ्या पत्नीला सांगितलं की मलाही थोडंसं त्राससारखं होतं, तर मी पण चेक करून घेईन. आणि मग मी डॉक्टरला सांगितलं की मला थोडं सर्दीचा त्रास होत आहे. डॉक्टरनी मला चेक केल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही ECG करून टाका, आणि तुरंत त्यांनी माझी ECG केली आणि ECG केल्यानंतर त्यांनी सांगितलं की रिपोर्ट तुमचे जे आहे ते संध्याकाळी तुम्हाला देतील. आणि मग आम्ही वापस आल्यानंतर मग मी जेसिकाला रात्री 2 वाजता औरंगाबादला सोडायला गेलो. तिला ड्रॉप करून पुन्हा मी घरी आलो आणि नंतर काही ऑफिशियली काम होते ते काम करण्यात मी बिझी होतो. आणि मग अचानक डॉक्टरचा फोन आला मला आणि डॉक्टरने मला सांगितलं की तुम्ही कुठे आहे? मी म्हटलं आम्ही घरी आहे सध्या. तर तो म्हणे तुम्ही अर्जंट हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होऊन जा, कारण तुम्हाला हार्टचा त्रास आहे. आणि पुन्हा मी विचारलं की तुम्ही सुशील मेंढरे सोबतच बोलत आहात, तर तुम्ही मलाच फोन केला का? तर त्यांनी हो म्हणे तुम्हाला हार्टचा त्रास आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर भरती व्हावं लागेल, 2-3 दिवसात तुमचं काही पण होऊ शकतं. आणि मग जेव्हा डॉक्टरनी मला असं 2-3 दिवस सांगितले किंवा असं त्यांनी तो हे गोष्ट सांगितली मला की तुम्हाला कधी पण अटॅक येऊ शकतो, आणि जेव्हा मला थोडं म्हणजे घाबरण्यासारखं झालं. आणि मग मी माझ्या फोन माझ्या मिसेसला दिला आणि मिसेसला म्हटलं की तू बोल त्यांच्यासोबत काय. आणि मिसेसनी त्यांच्यासोबत बोलल्यानंतर मग त्यांनी आम्हाला दवाखान्यामध्ये बोलवलं आणि तिथून आम्हाला सोनोने हॉस्पिटल, लद्दाख हॉस्पिटलच्या समोर तिथं रेफर केलं. तिथं गेल्यानंतर त्यांनी पुन्हा माझं ECG काढलं. त्यानंतर त्यांनी माझं ते इको 2D काय असतं ते पण काढलं आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यानंतर काय ग्रॉफी काय म्हणतात एन्जिओग्राफी तुम्हाला करावं लागेल आणि तुमच्या हार्टमध्ये असा प्रॉब्लेम आहे. तर माझा मुलगा माझ्यासोबत, आणि अचानक जेव्हा मला कळालं की आता 2-3 दिवस माझ्याजवळ आहे, तुम्ही विचार करा जेव्हा आम्हाला असं माहीत पडेल की आमच्याकडे फक्त 2च दिवस बाकी, त्या 2 दिवसात आपण काय करणार. आणि मी खरंच ते 2 दिवस असं जगलो की मी तुम्हाला सांगू शकत नाही की आता मला असं वाटलं की मला जायचं आहे या जगात. त्या 2 दिवसात मी रात्री उठलो, आपल्या सर्व गाड्या बघितल्या, बायकोला बघायचो, मुलाला बघायचो. पण मी देवाला म्हटलं, देवा मी सर्व गोष्टीसाठी तुझे आभार मानतो, कारण तू जीवन परदेश आहे. आणि मग रात्री मी झोपलो. तर एक देवाचा दास आहे नितीन लाजरस म्हणून, पास्टर नितीन लाजरस, ते भुसावळचे. त्यांचा सकाळीच मला फोन आला. त्यांचा वर्षभर मला फोन आला नव्हता, पण सकाळीच त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की मी एका संदेशासाठी जालन्याला जात आहे, तर मी बुलढाण्याहून जात आहे, तर आपण चहा पिऊ कुठेतरी. आणि मग ते आले आणि मी त्यांच्यासोबत चहा पिला आणि मी त्यांना शेअर केलं की प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण आज संध्याकाळी माझी एन्जिओग्राफी आहे आणि मला कदाचित ऑपरेशन वगैरे सर्व ते त्या प्रोसेसमधून मी जाणार. त्यांनी माझ्याकडे बघितलं, त्यांनी सांगितलं चल सुशील आपण घरी जाऊ. मग ते माझ्या घरी आले. तिथंच त्यांनी प्रार्थना केली. प्रियानं मी तुम्हाला सांगतो की प्रार्थनेमध्ये खूप सामान आहे. त्यांनी प्रार्थना केली आणि ते हसले आणि त्यांनी सांगितलं की सुशील हा व्हिडिओ मला पाठवशील. तो माझा एक मित्र माझा व्हिडिओ काढत आहे, तर त्यांनी सांगितलं की सुशील तुझी साक्ष मला ऐकायची, तू जळगावला जा. त्यांनी मला एक ऍड्रेस दिला, तिथं जळगावला जा आणि जळगावला जाऊन त्या डॉक्टरला दाखव आणि नंतर तुझी साक्ष मला दे. बस एवढंच ते बोलले. दुसऱ्या दिवशी आम्ही जळगावला गेलो. जळगावच्या डॉक्टरला आम्ही भेटलो. मग त्या डॉक्टरनी मला ते ट्रेडमिल मशीन असते ज्यावर पळतात असं, त्याच्यावर 20 मिनिटं पळवलं त्या डॉक्टरनी मला. आणि 20 मिनिटं पळवल्यानंतर जेव्हा मी खाली उतरलो तेव्हा डॉक्टरने सांगितलं तुमच्या हार्टला काही झालेलं नाही. प्रसंग होता त्या 2 दिवसाच्या प्रसंग. मी असं म्हणणार नाही की त्या नितीन ब्रदरमुळे किंवा कोणामुळे झालं. मी असं म्हणेल की हे सर्व काही परमेश्वराने केलं.
योग्य वेळी योग्य व्यक्तीचा उपयोग आमच्या जीवनासाठी करतो. आमची मंडळी जी ग्रोथ होत आहे त्याच्यासाठी प्रत्येक जणाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मी असं म्हणेन की माझी मंडळी माझ्यासाठी प्रार्थना करते. माझे जे प्रियजन ज्यावेळेस मी यांना सांगितलं, सुवादादा त्यांना सांगितलं, सर्वजण मला भेटायला आले. मी अंकित साधवांचा एक मेसेज ऐकला, त्याच्यात असं लिहिलं की जेव्हा तुम्ही आजारी असतात तेव्हा कोणाला सांगू नका की मी आजारी मला हा त्रास आहे मला. त्याचा अर्थ असा होता की तुम्ही त्याला स्प्रेड करत आहे, तुम्ही त्याची मूर्ती बनवत आहे. कारण तुमचा परमेश्वर एवढा महानशाली परमेश्वर आहे की त्याच्या समोर तो आजार काहीच नाही. मला आता काही झालेलं नाही आणि मी खरोखर परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा बाळासाहेब आणि दादाला धन्यवाद देतो की तुम्ही मला संधी दिली. परमेश्वर माझा आहे आणि मी त्याचा आहे.